नमस्कार. तर मी काल प्लाझो पॅन्ट जी केली होती, सिगार पॅन्ट, तीच आपण आज स्टिचिंग केलेली आहे. तर ती पहा कशा पद्धतीने तयार झालेली आहे. इथे आपले 2 पॉकेट तयार झालेले आहेत. इथून आपल्याला पॉकेट तयार झालेले आहे. समोर आपण फ्रंटचा जो आहे तो बेल्ट घेतलेला आहे. पाठीमागे इलास्टिक लावलेली आहे व ही सिगारची पॅन्ट आहे ती अशा पद्धतीने तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट अशी पॅन्ट तयार झालेली आहे. आर्मोलला म्हणजे ज्यावेळेला आपण बसतो उठतो त्यावेळेला कुठेही कमी जास्त नाही किंवा अगदी म्हणजे पॅन्ट फाटणार नाही अशा पद्धतीने अगदी सुंदर अशी पॅन्ट तयार झालेली आहे. तर ही कशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे ते आज आपण शिकूया. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर काल मी तुम्हाला सिगार पॅन्टचं कटिंग दाखवलं होतं. आज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते पाहणार आहोत. हा फ्रंटचा भाग आहे, हे पाहू शकता. इथे फ्रंटचा भाग आहे. आता आपण पहिल्यांदा टक्स घ्यायचे आहेत. टक्स घेण्यासाठी याचा मध्य करून घ्यायचा आहे व इथून आपल्याला एक पॉइंट करून घ्यायचा आहे व इथून आपण टक्स द्यायचा आहे. 5.5 इंचापर्यंत किंवा 5 इंचापर्यंत टक्स चालतो. तर इथे अशा पद्धतीने मी टक्सला एक लाईन ओढत आहे. आता इथून मी पहिल्यांदा टीप मागे पुढे करायची आहे. आता हा टक्स मारलेला आहे, पाहू शकता. टक्स अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित आलेला आहे. आता इकडच्या साईडचा टक्स तयार झालेला आहे. आता इकडच्या साईडचा टक्स मारायचा आहे. याचाही अशाच पद्धतीने मध्य करून घ्यायचा आहे. इथून 5.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. सुरुवातीला लॉक करून घ्यायचा आहे. शेवटही लॉक करायचा आहे म्हणजे तुमची टीप उसवणार नाही. पहा इथेही आपलं तयार झालं आहे. आता आपल्याला पॉकेट लावायचं आहे. तर पॉकेट लावण्यासाठी इथे लावायचं असतं. तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा हे पॉकेट घेतलेलं आहे. याच्यासाठी मी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. कटिंगच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा मी पॉकेटला एक कव्हर टिप मारून घेते, म्हणजेच उलट करून हे पॉकेट जे आहे ते उलट करून मी एक टिप मारून घेते. आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर आपण इथे पलटी करू शकतो. आता पहा इथे आपल्याला पॉकेट जोडायचं आहे. तर पॉकेट जोडण्यासाठी आपण इथून आपल्याला आपला हात जाईल, म्हणजेच आपला हात अशा पद्धतीने जर असेल तर आपल्याला म्हणजेच अंदाजे आपल्याला 5.5 आपला हात जाईल इतकं आपल्याला अंतर ठेवायचं आहे. म्हणजे 5.5 इंचापर्यंत किंवा 5 इंचापर्यंत ही आपलं मार्जिन बास होतं. तर मी ते 5 इंचाला खूण करत आहे व इथून मी 1.5 इंचाला खूण करत आहे. म्हणजेच आपलं इथून मी मार्जिन टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पॉकेट मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. इथून मी 1.5 इंच घेते व इथून 5 इंचाला 5.5 इंचाला खूण करते व इथून सरळ इथून अर्धा इंच सोडायचा आहे पहा शिलाई मार्जिनसाठी. व इथून आपल्याला अशा पद्धतीने तिरकी रेष मारायची आहे. मी चॉक दुसरा घेते. ह्या अशा पद्धतीने इथे आपली
टीप येईल. तर मी इथून टीप घेते. इथे मी अर्ध्या इंचावरती टीपला लॉक केला आहे. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे व इथे दाब टीप घ्यायची आहे. आता इथून सरळ ठेवायचं आहे कापड. आपण इथे इथून 1.5 व इथून 5.5 इंच घेतलेला आहे. आता इथून अर्धा इंच सोडून टीप मारायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे इथे. आता दाब टीप घ्यायची आहे. दाब टीप ही फक्त अस्तरवरती आली पाहिजे अशा पद्धतीने घ्यायची आहे. आता पहा, हा भाग आतमध्ये जाईल. इथून आपलं पॉकेट अशा पद्धतीने फोल्ड होईल. हे अंतर आपलं इतकंच राहणार आहे. पहिल्यांदा आपण हा पोर्शन जो आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. नंतर आपण वरून टीप मारायची आहे. आता वरून आपण अशा पद्धतीने पॉकेट आतमध्ये व इथून अशा पद्धतीने पहा, पॉकेट आपलं तयार झालं आहे. आता इथून जे आपलं ओपन आहे त्याला आपण अशा पद्धतीने उलट करून ही टीप मारू शकतो, फोल्ड करून. किंवा तुम्ही ओव्हरलॉक करायचं असेल तर सरळ अशा पद्धतीने टीप मारू शकता. तर मी इथे ओव्हरलॉक करणार आहे, त्यासाठी मी सरळ टीप मारून घेत आहे. आता माझं पॉकेट हे रेडी झालेलं आहे. आता मी इथे ओव्हरलॉक व इथे ओव्हरलॉक मारून आणते. पहा किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. पॉकेट आपलं सहज हात जाईल इतकं असं तयार झालेलं आहे. आता इकडच्या साईडला आपण पॉकेट लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे पॉकेट लावायचं आहे. त्यासाठी इथून 1.5 इंच व इथून 5.5 इंच एक लाईन आखून आकार द्यायचा आहे. आता इथे मी त्या पद्धतीने आकार देऊन पॉकेटला कट केलेला आहे. तर इथून मी टीप घेते. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते 1.5 इंचाचं कट करून घ्यायचं आहे व दाब टीप घ्यायची आहे. दाब टीप ही फक्त अस्तरवरती आली पाहिजे. आता अशा पद्धतीने इकडूनही तुम्हाला कव्हर टीप करून दाखवलेलं आहे. पहिल्यांदा मी पॉकेटला टीप मारून घेतली होती, त्यामुळे इथे कव्हर टीप आलेली आहे. तुम्हाला जर कव्हर टीप मारायची असेल तर तुम्ही कव्हर टीप मारू शकता. आता इकडची साईड पहा. अशा पद्धतीने इथून 1.5 इंच व इथून 5.5 इंच एक्स्ट्राचं कापड जे आलं आहे पॉकेटचं ते कट करून घेते. आता पॉकेटचा हा पार्ट जो आहे तो
हा पार्ट हे 3 पार्ट जे आहेत ते इथे टीप मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इकडचं पॉकेट ही तयार झालेलं आहे. हे पॉकेट ही तयार झालेलं आहे. आता इथे मी ओव्हरलॉक मारून घेतलेला आहे. आता इकडची साइड व इकडची साइड ही तयार झालेली आहे. इकडची व इकडची साइड तयार झालेली आहे. आता मी मधला जो क्रॉच पॉइंट आहे तो जोडून घेत आहे. अर्धा इंच अंतर सोडून टीप मारायची आहे. पुन्हा एक टीप घ्यायची आहे. आता हा फ्रंटचा पार्ट तयार झाला आहे. आता फ्रंटच्या पार्टला बेल्ट ही सोबतच लावून घेऊया. आता इथून ही मी लॉक करते. आता पहा, इथे आपण जसं मार्जिन दिलेलं आहे तसं आपण उलट साइडने साइड उलटी करायची आहे व इथे आपण बुकरम म्हणजेच कॅनव्हास जे घातलेलं होतं ती बेल्ट इथे घेतलेलं आहे व हे जे मार्जिन सोडलेलं आहे इथून टीप मारून घ्यायची आहे. मी उलट साइड वरून टीप मारत आहे कारण समोरच्या बाजूला आपल्याला पलटी करायची. आता पहा, ही सरळ बाजू आहे. ह्या उलट्या साइड वरती मी सरळ कॅनव्हासची पट्टी ठेवलेली आहे जी आपण फोल्ड करून घेतली होती. 1.5 इंचाची बुकरमची पट्टी लावून मी कशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला माझा जो कटिंगचा व्हिडिओ आहे त्यामध्ये दाखवलेला आहे. तर जसं आपण अंतर सोडून आपण लाईन आखून घेतली होती त्या पद्धतीने मी इथे टीप घेत आहे. आता उलट करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं जे आहे ते इथून मी अर्धा इंच सोडून कट करून घेते. आता पहिल्यांदा आपल्याला इथून मागची जी पट्टी आहे ती इथे जोडावी लागेल. मागची जी पट्टी तयार केली आहे जिथे आपण मी इथून एक टीप उसवते थोडीशी कारण जॉईन करून घ्यायचं आहे. पहा, जिथे आपली लाईन संपलेली आहे तिथूनच आपल्याला इथून ही पट्टी जॉईन करायची आहे. ही पट्टी जी आहे ती आपण इथे इलास्टिक लावणार आहोत. आता आपण इथून ही टीप
अर्धा इंच अंतर सोडून मी इथे टीप मारत आहे। पहा इथे अर्धा इंच मी अंतर सोडलेलं आहे व इथेपर्यंत फक्त लॉक करून घेत आहे। आता आपल्याला समोरचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण फक्त टीप मारली म्हणजे आपला समोरचा बेल्ट तयार होईल। पण बेल्ट आता आधी पाठीमागचा भाग जोडूया व नंतर सगळे संपूर्ण बेल्टला एकसारखी टीप येईल। त्यासाठी पाठीमागचा जो पार्ट आहे तो मी इथे तयार करते। पाठीमागचा पार्ट मध्ये आपला जो क्रॉच पॉइंट आहे तो आधी जोडून घ्यायचा आहे। आता हे डबल मी फोल्ड तसाच ठेवला होता, क्रॉच पॉइंटला टीप मारून घेते। कटिंग परफेक्ट असल्यामुळे कटिंग परफेक्ट आलं तर तुमचं स्टिचिंग अगदी परफेक्ट येतं व स्टिचिंग परफेक्ट आल्यामुळे अगदी बरोबर तुम्हाला जे फिनिशिंग हवं आहे ते बसत असतं। त्यासाठी कटिंग परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा। आता मी हा पार्ट ओपन करते। आता इथून जो आहे तो भाग मी इथे जोडत आहे। क्रॉच पॉइंट ही जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती ही सरळ बाजू म्हणजेच आपण पाठीची जी सरळ बाजू आहे जिथे आपण किसा जोडला होता तो पार्ट मी इथे जोडून घेत आहे। आता ही टीप आपल्याला पूर्ण घ्यायची आहे। आता इथून पहा आपला अशा पद्धतीने फोल्ड असेल। मी ही एक टीप आधी मारून घेते। उलट बाजू करून इथून जसा फोल्ड आहे तशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच फक्त आतमध्ये टाकायचं आहे कापड। इथे तुम्ही इस्त्री करू शकता। आता आपण इथून टीप घ्यायची आहे। जितका अंतर आहे तितकंच अंतर ठेवून इथे तुम्ही टाचण्याही लावून घेऊ शकता। आता हा इथून टीप उचलायची आहे व परत इथून सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने आपला खालचा जो बॉटम आहे तो तयार झालेला आहे। आता हा पार्ट वरती दुसरा जो पार्ट आहे म्हणजेच आपला जिथे पाठीमागचा भाग येईल तो इथे जोडून घ्यायचा आहे। समोरचा भाग ठेवलेला आहे। समोरच्या भागावरती पाठीमागचा भाग ठेवून अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे।
आता इथेही आपण अशाच पद्धतीने करणार आहोत. फोल्ड जरी करून घेतलात तरी चालेल, सुरुवातीला सोपं पडतं. अशा पद्धतीने इस्त्री करून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित बसतं. इथूनही अशाच पद्धतीने फोल्ड घ्यायचं आहे. आता हा पार्ट व हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. थोडंसं कमी जास्त झालं की काय करायची मी तुम्हाला आयडिया सांगते. हा वरचा भाग जो आहे तो खेचायचा, खालचा भाग जो आहे तो लूज सोडायचा, म्हणजे तुमचं अगदी परफेक्ट माप मिळून जातं. पहा, थोडासा खेचलेला आहे पार्ट मी. इथे पहा, अगदी जॉईंट व्यवस्थित झालेला आहे. पाहू शकता, अगदी व्यवस्थित जॉईंट झालेला आहे. थोडासा किंचित भाग वाढलेला होता, तर मी तो कसा मुरवला ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता जी आहे ती टीप आपण अशा पद्धतीने इथून मारायची आहे, म्हणजे ही टीप व ही टीप जोडायची आहे. मधला आपला जो भाग आहे तो आपण जोडून घेत आहे आपण आता. आता पहा, अगदी बरोबर माप आलेला आहे. इथून हा पार्ट जिथे हवा होता तिथे आपला टच झालेला आहे. आता इथून परत इकडची साइड जोडायची आहे. अगदी 10 मिनिटातच तयार होते. फक्त कटिंग परफेक्ट करायला शिका, म्हणजे पॅन्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित जमेल. जर तुम्हाला ह्यात जर फिटिंगची हवी असेल, म्हणजे आता ही थोडीशी लूज ठेवली आहे मी, तुम्हाला अगदी फिटिंगची हवी असेल तर तुम्ही इथून आपल्याला 1 किंवा 1.5 इंच अंतर सोडून 1-1 इंच माया ठेवून टीप मारलात तरी सुद्धा चालेल. पण सीट घेरमध्ये काहीही कमी करू नका. पहा, अगदी पॅन्ट तयार झाली आहे. 10 मिनिटात फक्त तयार होते. आता हा समोरच्या भागाला बेल्ट लावलेला आहे. आता पाठीमागच्या भागाला मी बेल्ट अटॅच करते. आता अशाच पद्धतीने घ्यायचं आहे, जशी आपण लाईन आखलेली होती त्या पद्धतीने टीप मारत जायचं आहे. आता ही व ही पट्टी जॉईन करायची आहे, पाठीमागची व समोरची पट्टी. आता इथून आपल्याला इलास्टिक टाकायचे आहे, इथून कॅनव्हास टाकायचा आहे. तर इलास्टिक टाकण्यासाठी पहा, इलास्टिक जितकी तुमचा कंबर घेर आहे तितकीच घ्यायची आहे, म्हणजे समोरचा भाग जितका असेल.
आता ही जितकी पट्टी लावलेली आहे तितकीच इलास्टिक घ्यायची आहे. त्याच्यावरती फक्त मी एक्स्ट्राचे 1 इंच फक्त एक्स्ट्रा घेते, जी आपली शिलाईसाठी जाईल. आता समोरचा पार्ट आधी करायला शिकवते मी. आता हा आपला बेल्ट आहे, बेल्ट फक्त मारत जायचा आहे. खाली कापड काय राहणार नाही याची काळजी करून घेऊन टीप मारत जायचं आहे. आता इथून आपल्याला इलास्टिकचं जे आहे ते अटॅच करायचं आहे. त्यासाठी ही अशाच पद्धतीने इलास्टिक थोडी अशा पद्धतीने हे आतमध्ये टाकायचं आहे व इथून अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे. पॅन्ट तयार झाली आहे, पाहू शकता तुम्ही. दोन्हीही एकाच साईजचं अगदी परफेक्ट पॅन्ट. पहा इथे जेवढी हिप होती हिपच्या साईजने आपली मेजरमेंट ही अगदी. आता इथे इस्त्री करून घ्यायची आहे आधी. तुम्हाला जर पॅन्ट एकदमच म्हणजे इथून तुम्हाला फिटिंग कमी हवं असेल तर तुम्ही इथून 1-1 इंच कमी करू शकता. तुम्हाला बॉटम थोडासा कमी करावा लागेल. आता पहा फ्रंटच्या साईडला इथे आपले 2 खिसे आलेले आहेत. इथूनही आपल्याला प्रेस करावं लागेल. अशा पद्धतीने सर्व प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला अगदी माप परफेक्ट आलीत की नाही हे लक्षात येतं. अगदी व्यवस्थित आपली पॅन्ट तयार झालेली आहे. पाहू शकता इथे. इथे फ्रंटला जी आहे ती बेल्ट घेतलेला आहे व पाठीमागे इलास्टिक लावलेली आहे. इथे एक किस्सा झालेला आहे तयार, इकडे एक किस्सा झालेला आहे तयार. म्हणजेच आपल्याला काही ठेवता येतं, मोबाईल आपला राहू शकतो त्यामध्ये.
तर अशा पद्धतीने मी पॅन्ट तयार केली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व अजून तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला अजून काय शिकायचं आहे तेही मी तुम्हाला शिकवू शकते. तर थँक यू फॉर वॉचिंग.